शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता या शेतकऱ्यांना पेरूमध्ये आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड केली. तर पेरूचं उत्पन्न भेटणार आहे, पण त्यासोबत रिकामं रान राहणार आहे आणि त्या वेळेमध्ये एखादं चांगलं आंतरपीक निघू शकते. त्यामुळे झेंडूची लागवड केली जाते आणि झेंडू जर बघायला गेलं तर त्याचा दुहेरी फायदा, एक तर उत्पन्न तर निघणारच आहे, पण त्यासोबत जमिनीमध्ये असणार जी सूक्ष्मकृमी जे आहेत, म्हणजे जे निमॅटोड आहे, बाकीचे जे घटक आहेत, त्याच्यावरती चांगलं काम करून जमीन सुपीक करण्याचं काम हे झेंडू पीक करते. खरं तर झेंडू पिकाचा उत्पन्नासाठी पाहिजे असेल तर दर्जेदार व्हरायटी आणि त्या व्हरायटी दर्जेदार नर्सरी देखील आपल्याला मिळणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये बघायला गेलं तर एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे की शाळा भरपूर आहेत, पण अशी एखादी शाळा असते की त्याच विद्यार्थ्याचा केंद्रामध्ये नंबर येतोय. खरं त्याच पद्धतीनं, कारण तिथले शिक्षक चांगले असतात, चांगले शिकवणारे शिक्षक असतात, त्याच पद्धतीने जर विकास हायटेक नर्सरी आपली सांगलीमध्ये जर बघायला गेली तर तिथला संपूर्ण वर्ग त्या ठिकाणी प्रशिक्षित आहे, वेल एज्युकेटेड त्यांचा वर्ग आहे, अतिशय रोपांची चांगल्या पद्धतीची काळजी घेतात. जसं एखाद्या मुलाला केंद्रात नंबर आणण्यासाठी चांगले त्याच्यावरती शिक्षण केलं जातं, संस्कार केले जातं, तशाच पद्धतीनं अगदी रोपांवरती चांगले संस्कार केले जातात. रोपं चांगल्या वातावरणामध्ये वाढवली जातात. रोपाची काळजी, पाण्याचं नियोजन असेल, स्प्रेचं नियोजन असेल, अतिशय काळजीपूर्वक विकास हायटेक नर्सरीमधून केलं जाते. त्यामुळे तिथून आलेलं रोप हे आपल्या शेतामध्ये त्या टक्के 100% चिटकणार आहे. रोपं त्या ठिकाणी फेल जाणार नाही ती. त्यामुळे शेतकऱ्यांनी जर या भागामध्ये बघितलं, या पद्धतीने लागवड केली, जर ह्याची उंचीवाढ, फुटवा बघितला, फुटव्यांची संख्या बघितली तर अतिशय त्या ठिकाणी फुटव्यांची संख्या आहे, कळ्यांची संख्या पाठीमागे त्या ठिकाणी चांगल्या पद्धती आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला चांगलं उत्पन्न काढायचं असेल, ते बी कमी खर्चामध्ये कमी नुकसान होता, त्यामुळे तुम्ही आत्ताच विकास हायटेक नर्सरीची संपर्क करा. धन्यवाद.